नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज नवरात्रीचा 6वा दिवस होता आणि आज मस्त छानपैकी ग्रे रंगाची साडी घातली होती. कशी दिसत होती नक्कीच कमेंट करून सांगा. तर रेसिपी बघायला आलेच आहे तर पूर्ण रेसिपी बघूनच जावा. तर चला मग न वेळ घालवता वळूया आपण रेसिपीकडे. तर आजची फरमाईश होती आमची एकदम झणझणीत, एकदम चमचमीत, ती म्हणजे छोलेची भाजी. तर आज होती छोलेची भाजी, भात आणि पोळ्या मस्त छानपैकी. आता छोलेची भाजी कशी करायची ती आपण आज बघूया. तर सर्वात अगोदर मी घेतले इथे छोले, जे रात्रभर मी भिजवलेले होते. त्यानंतर सर्वात अगोदर धुवून घेतले त्यांना स्वच्छ. त्यामध्ये मस्त छानपैकी एक बटाटा टाकला मी. आता बटाटा का टाकला हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर आपण ही भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, कारण काय जास्त मसाले हे ते वगैरे मी काय टाकणार नाही आहे. माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी टाकणार आहे. तर ते सर्वात अगोदर मी इथे कांदा कापून घेतला, त्यानंतर मस्त एक टोमॅटो घेतला बारीक कापून, कढीपत्ता घेतला, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, आलं घेतलं, त्यानंतर मस्त लसूण घेतला. आता लसूण अर्धवट सोललेलाच घेतला आहे मी, आणि कोथिंबीर घेतली खूप सारी मस्त. आता आपल्याला कढई ठेवायची. कढईत थोडंसं तेल टाकायचं. त्यानंतर जे काही मटेरियल कापलेलं होतं आपण ते सर्व छान मस्त ब्राऊन रंगाचा कांदा होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे थोडेसे लास्टला मी तीळ पण टाकले. तुम्ही खसखस पण टाकू शकता, ते पण टाकू शकता. सर्व काही आता इथे फ्राय झालं आहे. ते थंड करण्यासाठी बाजूला काढून घ्यायचं. आता इथे मसाला थंड झाला आहे तर तो मी एका ह्याच्यात काढून घेतला. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकला. आता मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली. मस्त छान भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर ज्या कढईतच मी मसाला तयार केला होता त्यातच मी फोडणी द्यायसाठी तेल टाकलं. त्यानंतर जो काही आपण मसाला वाटलेला आहे त्यात मोहरी टाकून मग मोहरी तडतडू द्यायची आणि मग त्यामध्ये मसाला टाकायचा आहे. आता मी त्यामध्ये कढीपत्ता अगोदर पण टाकलेला होता, नंतर पण मला कढीपत्ता फार आवडतो त्यामुळे मी नंतर वरून पण कढीपत्ता टाकला. त्यानंतर हा मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे. आता इथे मस्त छानपैकी मसाल्याला तेल सुटलं आहे आणि छान मस्त मसाला फ्राय झाला आहे. आता काय करायचं, आपण जे कोरडे मसाले ते टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकायची, 2 चमचा लाल तिखट टाकायचे. तिखट बेतानेच टाका तुम्ही, कारण हिरवी मिरची आपण टाकलेली त्यामध्ये. त्यानंतर 2 चमचे अंबारीचा काळा मसाला टाकला मस्त छानपैकी. इथे मेथी टाकली हाताने कुस्करून थोडीशी, त्याच्याने चव छान लागते त्यामुळे टाकली. असली तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं. आता मी तुम्हाला म्हटलं होतं अगोदर की त्यामध्ये मी बटाटा टाकला आहे. तर तो बटाटा मी यासाठी टाकला होता की कसं असतं की कधी कधी आपल्याला ती भाजी घट्टसर लागते, एकदम पातळ पातळ नाही आवडत कोणाकोणाला. मग त्यामुळे तो बटाटा यासाठी टाकला होता की तो बटाटा आणि थोडे छोले ते काढून घ्यायचे थोडेसे अगोदरच आणि ते असे मस्त छानपैकी हाताने कुस्करायचे. कारण कसं आहे, त्याच्याने भाजीचा रस्सा हा थोडा घट्ट होतो. ते बेसन पीठ बाजरीचं पीठ टाकून ते तरी पण उडून जाते. त्यामुळे हा उपाय तुम्ही छान करू शकता. त्याच्यामध्ये मस्त एक बटाटा टाकायचा, थोडे छोले घ्यायचे, ते हाताने कुस्करायचे, त्यात पाणी टाकायचं मस्त आणि ते आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं. जेणेकरून आहे ना त्यावरची ती तरी पण आपली भाजीची तशीच राहते आणि भाजीचा स्वाद अजून छान लागतो. कसं आहे, कोणाकोणाला बेसन पीठ बाजरीचं पीठ हे भाजून टाकलेलं आवडत नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही करून बघा, खूप सुंदर चव पण लागेल आणि छान घट्टसर भाजी पण होईल. आता लास्टला आपल्याला चवीपुरतं मीठ आणि तुम्हाला पाहिजे तसं पाणी त्याच्यात टाकायचं आहे. मस्त छानपैकी भाजी उकळली आहे, त्यामध्ये मस्त छानपैकी कोथिंबीर टाकायची गार्निशिंगला. झाली आपली छोलेची भाजी तयार. तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, भाताबरोबर, पोळीबरोबर, पुरीबरोबर, तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही मस्त छान अशी चमचमीत भाजी करा आणि खा. चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब पण करा यार.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.